नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील प्रकरण 4 भौमितिक रचना याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये जो घटक आहे की दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे, यातील जो दुसरा मुद्दा आहे वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता वर्तुळाला कशा पद्धतीने आपण स्पर्शिका काढायची तो घटक आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. इथे दुसरा मुद्दा बघा, वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता आपल्याला काय करायचं आहे, या वर्तुळाला एक स्पर्शिका काढायची आहे. मग एक वर्तुळ काढायचं, त्यावरती सी बिंदू एक घ्यायचा, इथे जो तुम्हाला दिसतोय आता हे बघा, आणि वर्तुळ केंद्राचा म्हणजे ह्या बिंदूचा उपयोग न करता ह्या सी बिंदूतून जाणारी एक स्पर्शिका आपल्याला या वर्तुळाला काढायची आहे. मग इथे त्यांनी काय सांगितले की आकृतीत दाखवल्याप्रमाणे जर ही रेषा एल ही बिंदू सी मधून जाणारी स्पर्शिका आहे, तर रेख सी बी ही जीवा आहे मग या वर्तुळाची, हो की नाही, ही वर्तुळाची जीवा आहे. रेख ए बी पण ह्या वर्तुळाची जीवा आहे. मग कोन सी ए बी हा काय आहे, अंतर्लिखित कोन काढला आपण. आणि स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार कोन सी ए बी एकरूप कोन BCD होणार, हो की नाही. म्हणजे स्पर्शिका छेदिका कोणाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आपण काय म्हणू शकतो, जर कोन CAB हा कोन CAB एकरूप कोन BCD हा CAB एकरूप कोन BCD, तर रेषा L ही काय आहे, या वर्तुळाची स्पर्शिका असते. म्हणून CB ही वर्तुळाची जीवा, CB ही वर्तुळाची जीवा आणि कोन CAB हा अंतर्लिखित कोन काढू. म्हणून कोन BCD या कोणाची रचना अशी करू की कोन BCD एकरूप कोन BAC आणि हा BCD हे काय आहेत, एकरूप आहेत कोन दोन्ही. मग रेषा CD ही दिलेल्या वर्तुळाच्या C बिंदूतून जाणारी त्या वर्तुळाची स्पर्शिका असेल. आलं लक्षात. आता ह्या कशी आपल्याला रचना करायची या आकृतीची बघा, इथे दिलेलं आहे. एक वर्तुळ काढायला सांगितले त्यांनी आपल्याला. वर्तुळावर सी बिंदू हा कुठेही घ्या तुम्ही, असं त्यांनी सांगितलं. एक बिंदू कोणताही घ्या. आता ही CB आणि आंतरलिखित कोन CAB काढा, म्हणजे ह्या रेषा आपल्याला जोडून घ्यायच्या. आता कंपासमध्ये सोयीस्कर त्रिज्या घेऊन, आता त्रिज्या मग तुम्ही कशी घेणार की तुम्ही जो केंद्रबिंदू आहे वर्तुळाचा त्याच्यातली ह्या C बिंदूपर्यंत किंवा B किंवा A बिंदूपर्यंत जे माप येईल त्याचं ते घ्यायचं आहे आपल्याला कंपासमध्ये. आणि बिंदू A केंद्र घेऊन, हा बिंदू जो आहे A हा काय करायचा, केंद्र म्हणजे याच्यावरती कंपासचं टोक ठेवायचं आणि BACच्या भुजांना, म्हणजे हा BACच्या भुजा कोणत्या आहेत, AB आणि AC यांना काय करायचं आहे, कंस काढून घ्यायचे आहेत आणि त्या कंसांना नाव काय द्यायचे, आपल्याला M आणि N द्यायचे. मग आता काय करायचं, तीच त्रिज्या घेऊन हा C बिंदूवरती केंद्र घ्यायचं, C हा बिंदू केंद्र घ्यायचं, म्हणजे कंपासचं टोक इथे ठेवायचं आणि CBला छेदणारा कंस काढायचा. इथे CBला काय करायचं आहे, छेदणारा हा इथे तुम्हाला दिसतोय कंस काढायचा आणि छेदनबिंदू त्याला R हे नाव द्यायचं आहे. कंपासमध्ये MN म्हणजे हा जो कंस आहे की नाही, हा MN एवढं माप घ्यायचं, एवढी त्रिज्या घ्यायची, MN एवढी त्रिज्या घ्यायची आणि केंद्र R घेऊन, म्हणजे हा केंद्रबिंदू R धरायचा, म्हणजे कंपासचं टोक याच्यावर ठेवायचं आणि आधी काढलेल्या कंसाला छेदणारा आणखी एक कंस काढायचा, म्हणजे इथे जो कंस काढतो हा परत एक कंस काढायचा, म्हणजे इथे ठेवून असा, आणि त्या छेदनबिंदूला D नाव द्यायचं. आणि मग ही जी CD आहे ती रेषा काय करायची, इथे आपण जोडायची, म्हणजे काढून घ्यायची ही रेषा. मग CD ही काय झाली, या वर्तुळाची स्पर्शिका झाली. आता या आकृतीमध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की कोन MAN एकरूप कोन BCD याचे कारण लक्षात घ्या. कारण रेषाखंड MN व रेषाखंड RD काढल्यास बाबावा कसोटीनुसार त्रिकोण MAN आणि त्रिकोण RCD हे काय येत आहेत,
एकरूप येत आहेत, म्हणून कोण MAN एकरूप कोण BCD. आलं लक्षात इथे. आता इथपर्यंत आपण हे दोन बघितलं की वर्तुळ केंद्राचा उपयोग करून वर्तुळाला स्पर्शिका कशी काढायची, आणि दुसरं आपण बघितलं की वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता वर्तुळाला स्पर्शिका कशी काढायची.